आणि राज्यातले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही अडवाणींच्या आजच्या अनुपस्थितीचं काय स्पष्टीकरण दिले बघूयात। आपल्या सोबत आहेत विनोद तावडे, महाराष्ट्र विरोधी पक्षनेता, विधान परिषद। आपण त्यांच्याशी बोलू। हा आजारपणा का भोवला? मला वाटतं की आज आहे ती पदाधिकारी बैठक आहे, ज्यात आदरणीय जसवंत सिंहजी किंवा शत्रुघ्न सिन्हा हे काही पदाधिकारी नाही, त्यामुळे आज त्यांनी येणं अपेक्षितच नाही आहे। अडवाणीजींचं माननीय राजनाथजींनीच कळवलं आहे की कसा आजार आहे, काय आहे। त्यामुळे मला वाटतं की एखादा विषयाची चर्चा जशी जास्त होते तशी ती चर्चा आहे। यात काही नाराजी आहे की मुद्दा मिळायचा नाही असं त्यातला विषय काही नाही। मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये असं कोणी वादळ निर्माण करत नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या बाहेर मीडियामध्ये असेल, काँग्रेस असेल, बाकी पक्ष असेल, हे असं निर्माण करायचा प्रयत्न करतात। भाजपच्या आत असं मला तरी, मी सकाळपासून पदाधिकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी आहे आणि प्रदेशांचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, सगळे सरचिटणीसांशी मी बोलतोय, त्यात तर मला असं कुठे जाणवलं नाही। परिकरांनी आपलं मत दिलं असेल किंवा मुक्ताने दिलं असेल, पक्षाचे अध्यक्ष राजनाथजींनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलं की मोदी हे एक लोकप्रिय भाजपातले जनतेतले नेते आहेत आणि ते जर राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वतः सांगितले तर त्यावर वेगळं काही सांगण्याची, भाष्य करण्याची गरजच नाही। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतले मुद्दे राष्ट्रीय पदाधिकारी सांगतील। मी एक प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे नेते विरोधी पक्षांचे यांना बोलवलं असं मी या बैठकीला अपेक्षित आहे। मलाही ते विषय तिथे गेल्यावरच कळतील। खूप धन्यवाद। विनोद तावडे यांचं म्हणणं आहे की मोदी यांच्या संदर्भात ते अखेरचे निर्णय आहे ते पार्लमेंटरी बोर्डात घेतील। कार्यकारिणीमध्ये देखील काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे। मयूर परीख, एबीपी न्यूज, पणजी।